प्रार्थना करतो, होली सॅटरडे याचं रहस्य आम्हाला प्रगट कर. जे आम्हाला यूट्यूब चॅनल, मोबाईल चॅनलवर पाहत आहेत आणि हे शिक्षण त्यांच्यापर्यंत जात आहे, या आठवड्यामधल्या 7 दिवसांचं महत्त्व दिवसाच्या नावावारे, मग तो सोमवार ते रविवार असेल, प्रत्येकाला कळू दे. प्रभू, तुझ्या सेवकाचा उपयोग करून घे. जे काही तुझ्या लोकांपर्यंत आम्ही नेलंय ते शत्रूला चोरू देऊ नको. तर जो कोणी हे ऐकेल, ज्या कोणापर्यंत हे जाईल, त्याच्यासाठी, त्याच्या उन्नतीसाठी आणि ह्या दिवसातून तो जात असताना या दिवसाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी त्यांना तू मदत कर, सहाय्य कर, अशी मी तुला आग्रहाची प्रार्थना करतो. पुढील काही वेळ मी तुझ्या लोकांशी बोलत असताना, हजारो लोक आम्हाला ऐकत असताना, पाहत असताना या सगळ्यांना आशीर्वादित कर. आजचा होली सॅटरडे, पवित्र सप्ताहामधला हा शनिवार, ईस्टरच्या अगोदरचा एक दिवस, याचं शिक्षण गहन आणि गुज गोष्टी आणि सखोल गोष्टी आम्हाला तू प्रगट कर. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो, आमेन. होली सॅटरडे जो आहे हा होली वीक मधला शेवटचा दिवस आहे. जसा होली सॅटरडे संपतो, आम्ही रविवारमध्ये येतो आणि रविवार जो आहे त्यामध्ये आम्ही ईस्टर सेलिब्रेट करतो. राखेचा बुधवार, हा राखेचा बुधवार पूर्वी मंडळीमध्ये नव्हता. राखेचा बुधवार नव्हता, मोंदी गुरुवार नव्हता, झावळ्याचा रविवार नव्हता, गुड फ्रायडे नव्हता. लक्षपूर्वक ऐका, हे जे राखेचा बुधवार असू द्या, मोंदी गुरुवार असू द्या, हे होली वीकमधले मंडे, संडे, ट्यूसडे, वेनसडे, सॅटरडे हे असू द्या, हे सगळे यामध्ये नंतर ॲड झाले. सगळ्यात पहिले मंडळी जर काय ठरलं होतं, मंडळी जर कुठल्या विचाराला एकत्र आली होती तर ती यासाठी आली होती की येशू उठलाय आणि म्हणा तो खरोखर उठलाय. प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठलाय याचं सेलिब्रेशन करण्यासाठी, याचा जय उत्सव करण्यासाठी, याचा उत्सव करण्यासाठी, याची सुवार्ता सांगण्यासाठी, याचा जयघोष करण्यासाठी मंडळी एकत्र आली आणि एकच उद्देश समोर होता की ईस्टर सेलिब्रेट झाला पाहिजे. एकच उद्देश समोर होता, येशू उठलाय आणि तो जिवंत आहे, मरणावर विजय झाला याची घोषणा झाली पाहिजे. आणि एका उद्देशाने मंडळी एकत्र आली आणि स्तुती असो देवाची. या एका उद्देशाला हळूहळू 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये आणि मग 7 दिवसामध्ये विभागले गेलं. राखेचा बुधवार याची सुरुवात करून देतो. तुम्ही जर राखेचा बुधवार पाहिला तर मी आपल्याला याच्याबद्दल डिटेल शिक्षण दिलेलं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर लेन्स सभाचं शिक्षण, राखेचा बुधवार तुम्ही पहा. हजारो लोकांनी हा संदेश पाहिला आहे. अनेक लोकांचे मला फोन आले की पाळक साहेब, या शिक्षणाचा आम्हाला खूप फायदा झाला आणि आम्हाला असं माहिती नव्हतं. आणि म्हणून राखेचा जो बुधवार आहे हा ईस्टरच्या अगोदरचा 40वा दिवस आहे. राखेच्या बुधवारबद्दल मी आपल्याला सांगतो. आणि हा ईस्टरच्या दिवशी ठरला की 40 दिवस अगोदर तिथून सुरुवात करू, म्हणजे ईस्टर सेलिब्रेट केला जाईल. झावळ्याचा रविवार हा ईस्टरच्या अगोदरचा 8वा दिवस आहे आणि तिथून ठरलं की हा झावळ्याचा रविवार ठरेल ईस्टरच्या अगोदर 8 दिवस. मोंदी गुरुवार जो आहे हा ईस्टरच्या अगोदरचा 3रा दिवस आहे. तिथून ठरलं की मोंदी गुरुवार जो आहे हा ईस्टरच्या अगोदरचा 3रा दिवस राहील. आणि गुड फ्रायडे जो आहे हा ईस्टरच्या अगोदरचा 2रा दिवस आहे, जो ईस्टर मुळे ठरला की 2 दिवस अगोदर राहील. तुम्हाला लक्षात येतंय? आणि म्हणून हा जो होली सॅटरडे आज आपण सेलिब्रेट करत आहोत, होली सॅटरडेसाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि मागील आठवडाभर मी आपल्याला होली मंडे, होली मंगळवार, होली बुधवार, होली गुरुवार आणि काल होली गुड फ्रायडे हे जे शिक्षण देत आलो. आज मी आपल्याला होली सॅटरडेबद्दल, हा जो शनिवार याला होली सॅटरडे का म्हटलं, पॅशन सॅटरडे का म्हटलं आणि जी होली वीक आहे 7 दिवसाची, यात काय ॲड झाला याच्याबद्दल मी आपल्याला त्या ठिकाणी देवाच्या वचनातून शिकवणार आहे. आणि माझी इच्छा आहे की आपण हे बारकाईने लक्षात घ्यावं. जर आपल्याला प्रत्येक दिवसाचं महत्त्व कळलं तर आपलं ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला हे कळेल की बायबल कशा प्रकारे जुन्या काळातून नवीन काळामध्ये एकमेकाला कनेक्टेड आहे. तुम्हाला आठवत असेल तर आठवा मी आपल्याला सांगितलं आणि आज परत सांगतो की जुन्या काळामध्ये 7 सण होते आणि जो वलांडणाचा सण हा पहिला सण होता. देवाने इस्रायल लोकांची सुटकाच यासाठी करायची ठरवली होती. फारोकडे मोशे हेच जाऊन म्हणायचा की लेट माय पीपल गो, माझ्या लोकांना जाऊ दे. कशासाठी जाऊ दे? ते सण साजरा करतील. देवाने त्याच्या लोकांची सुटकाच अशासाठी केली की त्यांनी सण साजरा करावा. आणि हा वलांडण सण जो आहे, मोंदी गुरुवारला मी आपल्याला याच्याबद्दल सखोल शिक्षण दिलेलं आहे.
मोंदी गुरुवारच्या दिवशी मी आपल्याला याच्या डिटेल्स दिलेल्या आहे की कशी त्यांची सुटका झाली, कशा प्रकारे कोकऱ्याचं रक्त त्या ठिकाणी कार्य करत होतं आणि कशा प्रकारे प्रथम मुलं मारले गेले आणि कशा प्रकारे त्यांना कोकऱ्याचं मटण खायचं होतं, भाकर खायची होती, कडू भाजी खायची होती, घाईघाईत खायची होती, मस्तक खायचं होतं. आठवतंय का? नसन आठवत तर आपल्या यूट्यूबवर जा, तुम्हाला डिटेल पाहायला मिळतील. आणि त्यानंतर जसं आम्ही पुढे येतो, हा वलांडण सण पहिला बायबलचा सण ठरला आणि हा वलांडण सण 7 दिवस पाळला जात होता. आणि इतकंच नाही, ज्यावेळेस हा कोकरा मारला जायचा, याचं रक्त याजक घ्यायचा आणि तो मंडपात जायचा, टॅबरनॅकलमध्ये जायचा आणि हे रक्त तो शिंपडायचा 7 वेळा. आणि स्तुती असो देवाची, काल आपण 7 शब्दावर ऐकलं किंवा गुड फ्रायडे दिवशी आपण 7 शब्दावर ऐकतो. येशू ख्रिस्ताच्या मुखातून 7 शब्द आले. येशू ख्रिस्ताच्या आयुष्याचे जे 7 शेवटले दिवस आहे याचं शिक्षण देखील मी आपल्याला सखोल दिलेलं आहे आणि आपल्याला आपल्या यूट्यूबवर हे पाहायला मिळेल. येशू ख्रिस्ताच्या जीवनातले शेवटचे 7 दिवस. अनेकदा 7 शब्दावर बोललं जातं, 7 दिवसावर कोणी बोलत नाही. आणि मी देवाचे आभार मानतो की देवाने मला ती कृपा दिली की मी आपल्याला 7 दिवस रोज बोलत आहे. आणि याचा एक एपिसोड आपण यूट्यूबवर पण टाकलेला आहे, जेणेकरून जे 5 ते 6 हजार लोक आपल्याला पाहत असतात त्यांना पण, जिथं कुठे ते असतील महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर, त्यांना पण कळावं की हे 7 दिवस किती महत्त्वाचे आहे. का मी आपल्याला हे सांगतो? ईस्टरच्या अगोदरचे हे 7 दिवस आहे आणि हा प्रत्येक दिवस पुढं पुढं आपल्याला घेऊन जातो. मग अंजिराचं झाड असू द्या, मंदिराचं शुद्धीकरण असू द्या, यहूदाने केलेला विश्वासघात असू द्या, येशू ख्रिस्ताने धुतलेले पाय असू द्या आणि घेतलेलं शेवटचं प्रभोजन असू द्या, किंवा गुड फ्रायडेचे 7 शब्द असू द्या, किंवा आजचा हा शनिवारचा दिवस असू द्या. आणि म्हणून हे सगळे आपण यातून जात असताना चर्च नवीन करार, जुना करार एकमेकाला कसा कनेक्टेड आहे. जुना करार 7 दिवसाचा सण दाखवतो, नवीन करार 7 दिवसाचा होली वीक दाखवतो. जुन्या करारामध्ये 7 दिवस त्या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जायचं. आम्ही सर्वजण मंडळी आणि पहिल्या मंडळीपासून दुसऱ्या मंडळीपासून जगभरामध्ये हा होली वीक सेलिब्रेट केला जातो. अनेकांनी ही आयडिया नसल्यामुळं वेगवेगळे मत विवाद आहेत, मला तिकडे जायचं नाही. पण आजचा जो शनिवार आहे हा पहिल्या होली वीकमध्ये ॲड केलेला नव्हता. मी आपल्याला अगोदरही सांगितलं, परत सांगतो, सुरुवातीला फक्त मोंदी गुरुवार ॲड झाला, राखेचा बुधवार ॲड झाला आणि आम्ही पाहतो गुड फ्रायडे ॲड झाला आणि ईस्टर सेलिब्रेशन ॲड झालं. याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. पण जसं जसं देवाचा आत्मा मंडळात चालवत गेला आणि आम्ही पाहतो त्यामध्ये सोमवार ॲड झाला, त्याच्यामध्ये मंगळवार ॲड झाला. मी आपल्याला सांगितलं बुधवार तर बिलकुल ॲड करत नव्हते, कारण बुधवारच्या दिवशी यहूदाने धोका दिलेला होता. परंतु मी आपल्याला माझ्या संदेशातून सांगितलं की जरी यहूदाने धोका दिला, पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सर्व यहूदाच्या फितुरीमधून, त्याच्या सर्व धोकेबाजीमधून देवाचा गौरव झालेला आहे. येशू वधस्तंभावर गेलेला आहे आणि येशू परत उठलेला आहे, मला खरोखर उठला. इतकंच नाही, आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही बुधवार गुरुवार ओलांडतो, शुक्रवार ओलांडतो, शनिवार तर ते ॲड करत नव्हते. त्यांचं असं म्हणणं आहे की शनिवारी तर कुठं काही घडलेलंच नाही, येशू आता मेलेला आहे, आता सगळं शांत झालेलं आहे, आता येशूनेच म्हटलं पूर्ण झालंय, आता येशूनेच म्हटलं मी माझा आत्मा तुझ्या हातात देतो आणि त्याने जीव सोडलाय. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की शनिवार येशू शांत आहे, कारण शनिवार शब्बात दिवस पाळत आहे. आम्ही पाहतो बायबलमध्ये शब्बात दिवस हा शनिवार आहे. आणि लोकांना असं वाटलं की आता येशू शब्बात पाळत आहे. सुरुवातीला आम्ही सांगतो, जोपर्यंत गॉस्पल्स आले नव्हते, इपिस्टल्स आले नव्हते, प्रेषांचे पत्र आले नव्हते, त्यांना असं वाटलं. पण देवाला धन्यवाद असो, जेव्हा पेत्राचं पुस्तक आलं, पेत्राचं पुस्तक याचा 3रा अध्याय, जेव्हा पेत्राचं पहिलं पुस्तक आलं आणि त्यामध्ये त्याने 3रा अध्याय आणि वचन 18 मध्ये स्पष्टीकरण दिलं की येशू शनिवारचा काय झोपला नव्हता, शनिवारचा काय मेलेला नव्हता, शनिवारचा काय आराम करत नव्हता, तर येशू ख्रिस्त त्या क्षणापासून काम करत होता. तुम्हाला आठवतं का चोराला तो काय म्हटला, तू आज माझ्याबरोबर कुठं असशील, उद्या बाबा उद्याच दिवस थांब, उद्या मी झोपणार आहे, आराम करणार आहे, रविवारी माझ्याबरोबर सुखलोकात चला, असं बोललं की येशू. मी रविवारी उठल, मग तुझ्याकडे पण येईल आणि मग आपण जाऊ. नाही, आज आत्ता तू माझ्यावर सुखलोकात असणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस पेत्राचं पुस्तक आलं, पेत्र फार स्पष्टपणे सांगतो की कशा प्रकारे या शनिवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताने एक महत्त्वाची भूमिका पार पाडली. वाचूया आपण देवाचं वचन, पहिले पेत्राचं पुस्तक 3रा अध्याय 18 वचन. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे धार्मिक पुरुषाने अधार्मिक लोकांसाठी एकदा दुःख सोसले, तो देहरूपी जीवे मारला गेला, वधस्तंभावर त्याने प्राण दिला आणि आध्यात्मिकरित्या जिवंत केला गेला आणि तो उठला गेला. ईस्टरच्या दिवशी ज्याचं सेलिब्रेशन आपण करत आहोत, म्हणत आहोत प्रभू उठलाय, खरोखर उठलाय, तो जिवंत झाला. पुढे
त्या आत्म्याच्या रूपाने त्याने जाऊन बंदीशाळेतील एक एक शब्द बारकाईने ऐका. होली सॅटर्डे जर समजून घ्यायचंय, या शनिवारचं महत्त्व जर समजून घ्यायचंय, का हा होली सॅटर्डे पाळला जातो, किंवा या होली सॅटर्डेला येशू ख्रिस्ताच्या जीवनात काय घडलं, येशू ख्रिस्त मेल्यानंतर, तर त्याने त्या बंदीशाळेत जाऊन, ती बंदीशाळा म्हणजे जिथं अनेक लोक तुरुंगात आहेत, अनेक लोक बंदीशाळेमध्ये आहेत, ज्यांना जीवन माहिती नाहीये, ज्यांना तारण माहिती नाही, पुढे त्या आत्म्यांजवळ जाऊन घोषणा केली. काय केली येशू ख्रिस्ताने? घोषणा केली. काय घोषणा केली? पूर्वी नोहाच्या दिवसात तारवात थोडके म्हणजे 8 प्राणी पाण्या वाचून वाचवण्यात आले. ते तारू तयार होऊन देवाची सहनशीलता वाट पाहत होती. त्या दिवसात ज्या आत्म्यांनी अवमान केला नोहाचा ऐकलं नाही. हळूहळू जा पाळखींबाई. 120 वर्ष नोहा वेळ घेत होता. नोहा घरोघरी जात होता. नोहा स्त्रियांकडे जात होता. नोहा पुरुषांकडे जात होता. जसं आपण सांगत असतो, होली वीकला रोज प्रार्थना आहे, आणि आम्ही पाहतो अनेक जणांना त्यात इंटरेस्ट नाही किंवा ते इन्व्हॉल्व्ह होणार नाही. आम्ही सांगत असतो की दर बुधवारी प्रार्थना आहे, अनेक लोक त्यात येत नाही. आपण सांगत असतो की नाईट प्रेयर आहे, अनेक लोक त्यात दिसणार नाही. आपण सांगतो की स्वार्थ प्रसार करायचा, अनेक लोक त्यात दिसणार नाही. आपण सांगतो की देवाचं काम करायचंय, चला पुढे, अनेक लोक त्यात दिसणार नाही. असंच नोहाच्या काळी झालं. नोहा सांगत होता पाऊस येणार आहे, म्हणा पाऊस येणार आहे. पालक अनेक मंडळ्या सांगता येशू येणार आहे. लोकांना ते काही खरं वाटणं, कधी येणार आहे, किती वर्ष झाली, आणि पाऊस अचानक आला. येशू अचानक येणार आहे, आणि नोहा सांगत होता पाऊस येणार आहे. त्याला लोक वेड्यात काढत असतील. अरे म्हणत असेल, तुझं डोकं फिरलं काय, किती वर्ष झालं तू सांगतो, कुठं काय, आम्हाला तर काही दिसत नाही, कारण त्याच्या अगोदर पाऊस नव्हता. आणि बायबल सांगता अचानक पाऊस आला, नोहा मध्ये गेला, आणि सगळे मरण पावले. अशा आत्म्यांकडे येशू ख्रिस्त आजच्या शनिवारी गेलेला आहे. बोलो येशू मसीह की. आणि त्या प्रत्येकाला त्यांनी संधी दिलेली आहे. They got the second chance. जेवढे लोक होते नोहाच्या काळापासून येशू ख्रिस्ताच्या मरणापर्यंत, त्या जेवढे होते, येशू तिथं घोषणा केली, मी पुनरुत्थित आहे, मी मरणावर विजय मिळवलेला आहे, मी द्वार आहे, मी मेंढपाळ आहे, मी देवाचा पुत्र आहे. माझ्याकडे जर तुम्ही याल, माझ्यावर जर तुम्ही विश्वास ठेवाल, तर तुम्हाला अजून एक संधी मिळत आहे स्वर्गात जाण्याची. किती महान देव आहे, किती धन्यवाद देव आहे, ज्याने या लोकांचा विचार केला आणि त्यांना जाऊन सुवार्ता सांगितली. अनेक वेळा अनेक लोकांना प्रश्न पडतो, येशूच्या नंतरच्या लोकांना तर येशू माहिती आहे, अगोदरच्या लोकांचं काय होईल? या प्रश्नाचं उत्तर आजच्या शनिवारमध्ये आहे. आणि ते उत्तर असं की तिथं येशू गेला, आणि येशूने जाऊन त्या ठिकाणी सुवार्ता सांगितली. तिथं कोण असेल ते देवाला माहिती, ते तुमचं आणि माझं काम नाही. तिथं कोणी असू शकतो आणि कोणी नसू शकतो. तुमचं काय? ते असतील, प्रभूला धन्यवाद. ज्यांनी घोषणा, ज्यांनी ऐकलं, मॅक्सिमम असतील, कारण त्यांना संधी मिळते ना तिथून बाहेर यायची. पण तुमचं आणि माझं काय? आणि हा जो होली सॅटर्डे आहे, हा त्या लोकांसाठी आहे ज्यांनी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलं, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, येशू ख्रिस्ताच्या मागे ते गेले, आणि त्या लोकांमध्ये येशू ख्रिस्त शनिवारी जात होता, आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी फार मोठं काम केलेलं. पुढे वाचा. अवमान केला तेच हे होते. लक्षात येतं होली सॅटर्डेला काय घडलं? होली सॅटर्डेला बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. होली सॅटर्डे जो आहे हा ईस्टरच्या अगोदरचा दिवस आहे. इथं ईस्टरची तयारी केली जाते. ईस्टरसाठी, ईस्टरच्या भक्तीसाठी प्रार्थना केली जाते, फेरी काढली जाते, अनेक जण तयार होतात, डेकोरेशन केलं जातं. ईस्टरच्या भक्तीसाठी त्या ठिकाणी सुंदर प्लॅन केले जातात. परंतु महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगू द्या, या शनिवारी जर काय घडलं असेल तर येशू ख्रिस्ताने बंदीशाळेत जाऊन जे नोहाच्या काळापासूनचे लोक होते त्यांना त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केलेली, जीवनाची घोषणा, आनंदकालिक जीवनाची घोषणा, सार्वकालिक जीवनाची घोषणा, वेदनेतून यातनेतून बाहेर येण्याची घोषणा, आणि त्यांना देवाजवळ नेण्याची घोषणा केलेली. मत्ती सुवर्तमान याचा 24वा अध्याय जर तुम्ही वाचला, 27 पासून पुढे त्या ठिकाणी नोहाचं उदाहरण दिलेलं आहे, आणि पेत्र देखील तेच उदाहरण घेत आहे. जसं येशू ख्रिस्त त्याच्या श्रोत्यांना सांगत होता, तो म्हटला नोहाच्या दिवसात जसं झालं तसंच परत एकदा होईल. प्लीज मत्ती सुवर्तमान 24 अध्याय आणि 37 पासून पुढे. आणि त्याने म्हटलं, जसं नोहाच्या काळामध्ये लोक खात पीत होते, तेव्हा जसे जलप्रयाच्या मनुष्याच्या पुत्राचं जे येणं आहे, जसं नोहाच्या दिवसात झालं त्या प्रकारे होणार आहे. आणि काय झालं नोहाच्या दिवसात? वाचा. जलप्रयाच्या पूर्वीच्या दिवसात. जलप्रयाच्या म्हणजे तो जो फ्लड आहे त्याच्या दिवसात, त्याच्या पूर्वीच्या दिवसात
नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खात पीत होते, हॉटेलिंग करत होते, फ्राईंग करत होते, एन्जॉय करत होते, ईटिंग करत होते, लग्न करून घेत होते, लग्नाच्या मागे लागले होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून गेला. खाणारे वाहून गेले, लग्न चालू असेल कितीतरी मांडव सगळं वाहून गेलं, नवरी वाहून गेली, नवरा वाहून गेला, सगळे नष्ट झाले. आणि येशू ख्रिस्त त्यांच्यापर्यंत गेला आणि त्यांच्यापर्यंत जाऊन त्यापासून तर येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या त्या क्षणापर्यंत जेवढे तिथं होते त्या सगळ्यांना त्यांनी घोषणा केली. आणि त्या ठिकाणी त्यांना एक संधी मिळालेली आहे. पहा आमचा देव किती महान आहे की तो मरणानंतर देखील शारीरिकता तो मरतोय पण तो त्याचं काम त्या ठिकाणी जाऊन करतो. त्याने त्या ठिकाणी सैतानाकडून केला, हिसकावून घेतला. आमेन बोला. आणि मरण जे आहे ते गिळंकृत झालं आणि तो मरणावर विजय झालेला आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की नोहाच्या दिवसात जसं झालं तसं शेवटल्या दिवसात पण होणार आहे. आणि म्हणून हा जो होली सॅटर्डे आहे हा होली सॅटर्डे घोषणा करण्याचा होली सॅटर्डे. काय घोषणा करायची आहे? तुझ्या जीवनात येशूने काय केलंय, तुझं कसं परिवर्तन झालंय, तुझी साक्ष काय, तुझी कशी पापाची क्षमा झाली, तुला कसं तारण मिळालं, तू कसा नाशाच्या मार्गावर होता आणि मी कसं बहकलो होतो मेंढराप्रमाणे, येशूने मला कसं वाचवलं, ही घोषणा करण्याचा दिवस आहे. होली सॅटर्डे जो आहे हा स्वार्थ सांगण्याचा दिवस आहे. होली सॅटर्डे जो आहे तो हा सांगण्याचा दिवस आहे की परमेश्वर अजूनही तुला संधी देईल, अजूनही तुला चान्स आहे. मागं फिर, पश्चाताप कर, जेवण सोड, हॉटेलिंग सोड, लग्न कार्य सोड, बाकीच्या व्यभिचाराच्या गोष्टी सोड, पापाच्या गोष्टी सोड, मागं फिर. कारण नोहाच्या दिवसात जसं झालं तसं मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसामध्ये होणार आहे. तुम्हाला लक्षात येतं होली सॅटर्डे काय आहे? हा होली सॅटर्डे आम्हाला देवाच्या कार्यासाठी आव्हान करतो. आज जो येशू तुमच्या आणि माझ्या जीवनात उठलेला आहे, खरोखर उठलेला आहे, बोलण्यात नाही आमच्या कृतीत येऊ द्या आणि लोकांना कळू द्या की येशूने तुम्हाला वाचवलंय आणि तोच येशू त्यांना पण वाचवणार आहे. मार्क वर्तमान 16 वचन 15 मध्ये म्हटलं, जा आणि सृष्टीला जाऊन सांगा की मी जिवंत झालेलो आहे. सुवार्तेची घोषणा करा म्हटलंय त्या ठिकाणी. सुवार्थ म्हणजे येशू या जगात आला, मेला, तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात गेला आणि तो परत येणार आहे. माझ्या प्रिय बहिणी, माझ्या प्रिय भावा, या सॅटर्डेला होली सॅटर्डे का म्हटलं? या सॅटर्डेला वेगळं का केलं? कारण याच दिवशी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने घोषणा केलेली. कोणाला घोषणा केली? जे बंदी शाळेत आजूबाजूला पहा किती लोक बांधलेले आहेत, आजूबाजूला पहा किती लोक जे आहेत ते बंधनामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक ख्रिस्ती आहेत, ख्रिस्तीतर आहेत. आणि या लोकांना घोषणा करण्याची गरज आहे की तुला मोकळं व्हायचंय, तुला बाहेर यायचंय. आपलं जे तारण आहे ना ते घाईघाईने, जसं ते मटण कोकऱ्याचं पटकन खावं लागत होतं, गडबडीत घाईघाईने आपलं तारण साधून घ्या. आजच तारणाची रात्र आहे, आजच तारणाची सकाळ आहे, आजच तारणाची दुपार आहे, आजच तारणाची वेळ आहे. आमेन म्हणाल का? आणि त्यासाठी हा होली सॅटर्डे जो आहे हा अतिशय महत्त्वाचा होता. आणि आम्हाला पाहायला मिळतं जो हरवलेला आदाम आहे, हरवलेल्या आदामाची संतती आहे, परमेश्वर त्यांना एक संधी देत होता येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून. हा फार डीप स्टडी आहे, मी काही वेळात संपू शकत नाही. आदो लोकांचा स्टडी हा. येशू ख्रिस्त तिथे गेलेला आहे, पॅराडाईसमध्ये चोर पाठवला आणि हा म्हटला तू तिकडे जा, मी इकडे जाऊन येतो, या नाही घेऊन येतो. आणि या स्टडीवर बोलण्यासाठी खूप वेळ लागेल. पण महत्त्वाचा जो मुद्दा आहे हा दिवस घोषणा करण्याचा आहे, हा दिवस सुवार्ता सांगण्याचा आहे, हा दिवस साक्ष सांगण्याचा आहे, हा दिवस देवबापाचं काम करण्याचा आहे, हा दिवस देवाचा गौरव करण्याचा आहे, हा दिवस येशू ख्रिस्त परत उठला आहे. आता तो उद्या नाही उठणार, परवा नाही उठणार, तो ऑलरेडी उठला आहे. हे जाऊन घराघरात प्रियजनांपर्यंत जाऊन सांगण्याचा दिवस आहे. होली सॅटर्डे म्हणजे हा दिवस आहे देवाचं काम करण्याचा, देवाचं गौरव करण्याचा आणि देवाचं राज्य वाढवण्याचा. आमेन, आमेन. नोहाची संतती अब्राम, देवाने अब्रामाला निवडलं आणि त्याला सांगितलं माझ्या मागे. अब्रामाची संतती दावीद, देवाने दाविदाला निवडलं आणि त्याला म्हटलं माझ्या मागे. आणि दाविदाच्या वंशावळीतून आलेला प्रभू येशू ख्रिस्त ज्याला देवाने पाठवलं, शब्द नीट ऐकत चला, अब्रामाला निवडलं, नोहाला निवडलं, दाविदाला निवडलं, परंतु येशू ख्रिस्ताला निवडलं नाही, त्याला पाठवलं कारण तो देव आहे. आणि आम्ही पाहतो अब्राम जसा एक उदाहरण ठरला इस्रायल लोकांसाठी, नोहा जसं एक उदाहरण ठरला त्या पिढीसाठी आणि या पिढीसाठी, आणि दावीद जसं उदाहरण ठरला सर्व कुळांसाठी, तसाच येशू ख्रिस्त आज या रात्री आमच्यासाठी उदाहरण ठरू द्या की तो त्या प्रत्येक ठिकाणी गेला जिथं बंदीशाळा आहे. परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर आलेला आहे, तुझ्यावर परमेश्वराचं तेज आलेलं आहे. आणि कशासाठी तुझ्यावर परमेश्वराचा आत्मा आला आहे? जे कारागृहामध्ये आहे, जे बंदीगृहामध्ये आहे, जे पापामध्ये आहे, जे व्यसनामध्ये आहे, जे नाशामध्ये आहे, जे चुकलेले आहेत, त्यांना जाऊन घोषणा करण्यासाठी, त्यांना जाऊन सांगण्यासाठी की प्रभू येशू तुला जीवन देईल, प्रभू येशू तुला बंधनमुक्त करेल, सत्य तुम्हाला समजेल,
समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. जर पुत्र तुम्ही स्वीकारला तर तुम्ही खरे बंधनमुक्त होणार आहात. आणि हा होली सॅटर्डे सेलिब्रेट करत असताना महत्त्वाची जी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की हा घोषणा करायचा दिवस आहे, हा सुवार्ता सांगण्याचा दिवस आहे आणि हा तारण साधून घेण्याचा आणि इतरांना शेअर करण्याचा दिवस आहे. माझी प्रार्थना आहे देवाच्या पायाजवळ बंद करत असते. जेव्हा देवाचा आत्मा येशाला म्हणाला की माझ्यासाठी कोण जाईल आणि होम शाल आय सेंड, मी कोणाला पाठवू? येशा हेने म्हटलं माझ्या शेजारच्याला पाठव. येशा हेने म्हटलं की अजून कोणाला शोध द्यावा? येशा म्हटलं प्रभू मी आहे, म्हणा मी आहे. आणि या वर्षामध्ये आजपासून तुम्हाला आणि मला जायचं आहे, तुम्हाला मला जाऊन सांगायचं आहे आणि तुम्हाला आणि मला जाऊन त्यांना घेऊन यायचं आहे. कारण प्रभूला त्याची गरज आहे, प्रभूला याची गरज आहे. आजच्या होली सॅटर्डे दिवशी मी जाहीर करतो, ज्या प्रकारे तुमच्या आणि माझ्या प्रभूने शांत न राहता अधोलोकात जाऊन घोषणा केली आणि त्या आत्म्यांची मुक्तता केली, त्या आत्म्यांना सोडवलं, त्याच प्रकारे आजही अनेक आत्मे अधोलोकाच्या दिशेने आहेत, बंधनामध्ये आहेत, शापामध्ये आहेत. प्रभूचा आत्मा तुमच्यावर हो, तुम्हाला अभिषेक प्राप्त हो आणि तुम्ही जाऊन अनेकांना त्या बंदीगृहातून बाहेर काढो, त्यांना तुम्ही सोडो. म्हणजे व्यसनामध्ये आहे, पापामध्ये आहे, नाशामध्ये आहे आणि प्रभू तुमचा महान उपयोग करून घेऊ. आणि जर तुम्ही स्वीकारला असेल तर आमेन म्हणा आणि देवाच्या नावाला एक टाळ्याचा अर्पण देऊन धन्यवाद द्या. माझा देव तुम्हाला खूप आशीर्वाद देव. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.